मित्रांनो समोरच बघतोय आपला हा दापोडी भिवंडीचा सोन्या बघतोय आदात किंग आणि 67 गटामध्ये गटपास झाला होता पण 8व्या सेमीमध्ये निकाल पेंडिंगला होता कुठं ना कुठं तरी गाडी एक नंबरला उतरली नशीब फुटके म्हणावे लागतील आपले कारण का एवढा चांगला वासरू आदत वासरू आज 8व्या सेमीमध्ये टॉप सेमीमध्ये पहिल्या नंबरला आला होता पण तास पलटी झाला. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. अमित सत्यवान पाटील, दापोडे भिवंडी. दादा वासराचं नाव काय? सोन्या. कोणाचे नाव बोलता सध्या सोन्या? आई महादेव प्रसन्न, श्री ज्ञानेश्वर परशुराम पाटील व छोटा सोन्या ग्रुप दापोडे भिवंडी यांच्या नावाने पळतो. दादा बघायला गेलं तर आपल्या मुंबईमध्ये कर्जतचा पहिलाच मैदान बघायला भेटला या वर्षीचा आणि संपूर्ण सर्वसाधारण गाडा मालकांना देखील या मैदानाचा आनंद घेता आला. या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान खूप चांगलं होतं, नियोजन पण खूप चांगलं होतं. बैलांना पळण्यासाठी अशी चांगली फाटी होती. बैलांना पळण्यासाठी काही त्रास नव्हता आणि सोनू बोपतराव यांचे आभार मानतो का आम्हाला इथे संधी दिली पळण्याबद्दल. काय वाटतं अशी मैदान व्हायला पाहिजेत का? नक्कीच व्हायला पाहिजेत. मुंबईमध्ये महिन्यातनं एकदा तरी एक मैदान व्हायला पाहिजे. बरोबर. मुंबईमध्ये आपली लोक घाटावर जातात पळण्यासाठी, त्यांना पण इथे पळायला चान्स भेटतो. लहान गाडा मालक येऊन इथे पळू शकतो. बरोबर. आणि दादा कुठून कुठे तरी आपल्या बैलाची म्हणजे एक ताकद बघण्यासाठी आपल्याला पण जवळची मैदानं पण होतात. काय सांगाल आज ताकदीने पळाला, दोनच फेरं पळायला भेटला, कुठेतरी नशीब खराब बोलायला लागतील आपलं. काय सांगाल तुम्ही आजच्या सेमीबद्दल? बॅड लक मानावे लागतील. थोडं बैलाला गाडी तुटली का थोडं बैल गाडी पण बघतो, त्याच्यामुळे बैल थोडं एकच पाय बैलाचा फक्त लॉबीच्या बाहेर पडला, तेवढीच चुकी झाली बैलाची. बस बाकी काही चुकी नाही बैलांनी केली. दादा पण आता समजा आपल्याला गुलाल नाही भेटणार पण तुमचा आनंद कसा आहे? चांगल्या वासराने म्हणजे गटपास केला, सेमीला एक नंबरला उतरला, आनंद कसा आहे तुमचा? आमचा आनंद खूप मोठा आहे का बैलांनी आज आम्हाला सेमीपर्यंत पोहोचवलं आणि बैलाने गटपास केला. एवढंच मोठा आम्हाला समाधान आहे का बैलाने आम्हाला खुशी दिली तेवढी. दादा कुठं ना कुठं तरी बघा एक चांगला नंदी दापोडे भिवंडीला मला तर वाटतं खूप सारे असे नंदी घडून गेलेले आहेत. आज सोन्या तुमच्या दावणीला येते, काय सांगाल? सोन्याच्या दावणीला सोन्याची दावण खूप मोठी आहे आणि सोन्या 50-50 हा याच दावणीचा आहे. वा. म्हणजे बघायला गेलं तर जय दादा नेहमी बाईट मध्ये सांगत असतात की आपण हा नंदी दातपोड्यावरनं घेतलेला होता, जे आपला चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या कुठं ना कुठेतरी त्यांच्याच दावणीतून तालमीतून सोनार पाडायला आला. हा त्यांचेच मालक आता म्हणजे त्यांचे तालमीतले दादा आहेत. दादा काय सांगाल? कारण का बघा तुम्ही नंदी बरेचसे असे घडवलेले आहेत. आता मोठा सोन्या तुमच्या तालमीतूनच जय दादाकडे आला आणि आता हा सोन्या पण तुम्ही चांगला घडवताय, काय बोलाल? आता मोठा सोन्या आमचा जयेश दादांकडे गेला. जयेश दादा आमचे नेहमी नाव काढत असतात का हा दापोडेकरांचा नंदी आहे. ते नेहमी ज्या मैदानात राहील त्या मैदानात आमचं नाव काढत असतात. दादा आनंद कसा असतं? कारण का बघा एकदा विकल्याच्या नंतर ना बरेचसे मालक असे म्हणजे बोलत नाही पण तुम्ही तुमचं नाव म्हणजे ते नेहमी घेत असाल, काय सांगाल? आम्हाला भरपूर आनंद होतो. जेव्हा पुशेगाव हिंदकेसरी झाला तेव्हा आमचा आनंद गगनात माविनासा झाला होता का बैल पहिल्यांदा पुशेगाव हिंदकेसरी झाला. आणि दादा आज बघतोय त्याच्याच मला वाटतं नावावर नाव ठेवलं, काय बोलाल? काय सांगा? नावावर नाव नाही ठेवला, जिथून आम्ही बैल घेतला ना तिथूनच त्याचं नाव सोन्या म्हणून आलंय. सोन्या नाव ऐकल्याच्या नंतर आनंद कसा होता? सोन्या नाव ऐकल्याबरोबर खूप आनंद होतो आम्हाला का आम्हाला सोन्या नाव आम्हाला आमच्यासाठी खूप लकी मानतो आम्ही का आमच्या दावणीला खूप लकी बैल म्हणून सोन्या म्हणून. दादा या सोन्याकडे बघता काय वाटतंय तुम्हाला, काय करू शकतो? भरपूर बैल वासरू पुढे जाणार आहे. आता त्याचा जेवढी हिंमत त्याच्यात आहे तर तो त्या हिमतीने पुढे जाणार. दादा पुढे नेण्याचं काम संपूर्ण नियोजन करते असतं, सगळे पोरांचं असतं. तुमची पोरं कशा काय प्रकारे नियोजन करतात बोला? आमची पोरं सर्व मिळून नियोजन करतात आणि आमची पोरं एकमेकांना म्हणजे कोणाला असं हे नाही करत, सर्वांना विचारल्याशिवाय नियोजन होत नाही बैलांचं. तसं बैलगाडा क्षेत्रामध्ये आपली जी सभोवतालची पोरं असतात जी मेहनत करतात त्यांना कुठे ना कुठे एक चुकीचा शब्द वडापाववाला म्हणून संबोधला जातं, तुम्ही काय म्हणणं? हे चुकीचं आहे. वडापाववाला जर पोरं नसतील तर बैलगाडा क्षेत्र नाहीये. पोरांशिवाय बैलगाडा क्षेत्र नाहीये. पोरं पाहिजेत, मॅन पॉवर ही पाहिजे या क्षेत्रात. बरोबर आहे. बघा मित्रांनो एक नंदीच्या मागे खूप सारे जणांची म्हणजे मेहनत असते, त्याला चालवणं फिरवण्यापासून खाण्यापिण्यापासून सगळ्याच गोष्टी बघायला लागतात. आज तुम्ही बघते दावणीला एवढं चांगला नंदी आहे केलं, याच्याकडे बघता काय सांगाल? किती दाती आणि कशा प्रकारे पळवायला याला? आता आदात आहे हा वासरू. आता पुढच्या चालू सीझनला जसं बिंजोडमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे पळवतो त्याला. दादा कसं काय म्हणजे पुढचं नियोजन कराल किंवा बिंजोडमध्ये कशा प्रकारे? बघा आपल्याला वाटतं की आपला नंदी टॉपला जावा, मग तुम्ही टॉपला नेण्यासाठी
काय प्रयत्न कराल, कारण का वासरू पलतंय, एवढे 10 गाड्यांमधून 1 नंबरला उतरणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. टॉपला जाण्यासाठी आमचे खूप प्रयत्न राहतील. वासराला टॉपला नेण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ वासरामागे. दादा पैऱ्याचं कसं काय कराल, कारण का बघायला गेलं तर पैऱ्याला प्रॉब्लेम येत असं प्रत्येकाला, तुमचं काय मत आहे? बैलाला प्रॉब्लेम येतो, जर वासरू पळत असेल तर बैलाला प्रॉब्लेम येणार नाही. वा. बरोबर. बघा मित्रांनो, वासरू चांगला पळतं. आपलं मुंबई बिंजोला कोणत्या खांदी आणि कुठली साईडनं पळतंय? दोन्ही खांदी आतून पळतो, बाहेरनं पण पळतो, दोन्ही खांदी. ओके. म्हणजे कुठून झुपला तरी सारखाच पळतोय का? खूप कमी बैल असताना काय सांगाल? खूप कमी बैल, म्हणजे खूप कमी बैल अशी घडतात या क्षेत्रात का चारी खांदी बैल पळतात. हम्म. तसं बघायला गेलं तर आपला सोन्या पण चारी खांदी चारी खांदी पळायचा. तसंच काहीतरी गुण याच्यामध्ये दिसतात का तुम्हाला, काय वाटतं? सोन्या आमच्या जवळ होता तेव्हा पब्लिकने पहिला पळत होता, नंतर आम्ही आतून टाकला. तसेच गुण दिसतात आहे, पण सोन्या सोन्या आहे, सोन्यासारखा घडणं कोणी नाहीये. 100% घडेल, त्याच्याहून वरतर पण घडेल, पण सोन्यासारखा नाही घडू शकत. बरोबर. सोन्यासारखा चप्पल आणि सुट्टीला एकदम सुट्टीचा बादशाह सोन्या म्हणून आमच्याकडे होता. तेव्हा एक सुट्टीला आमच्याकडनं चुक्या झाल्या नाही कधी सोन्याच्या. बरोबर. बैल एकदम सुट्टीला एकदम चपळ होता. दादा या सोन्याचे गुण काहीतरी दिसतात का याच्यामध्ये? आहेत थोडेफार गुण, आता बघूया. चालेल दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. बघा कुठं ना कुठेतरी आज या मैदानामध्ये साथ नाही लाभली नशिबाची, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपला सोन्या एक दापोडे गावचा एक वर्चस्व या मुंबईमध्ये करताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला, आणि एक चांगला नंदी घडवताय तुम्ही. येणाऱ्या काळामध्ये खूप सारे चांगले चांगले बिनजोड किंवा चांगलं पलवा आणि आदत आहे आरामावरती काढा आणि खूप नाव करा. धन्यवाद दादा. धन्यवाद.